आजच्या पाहुण्यांचं आपलं आगमन झालेलं आहे. श्री विनायक पाटील भारतीय नौदलातून रिटायर झालेले आहेत. 1971च्या युद्धामध्ये त्यांचा सहभाग होता आणि 19,000 किलोमीटरचा प्रवास 35 दिवसामध्ये त्यांनी पाण्याखालून म्हणजे सबमरीन मधून पूर्ण प्रवास केलेला आहे आणि ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय आपले क्रांतीवीर बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर, सगळे पदाधिकारी, आपण उपस्थित आणि माझे बालमित्र सगळे. मी ह्यांना का जवळ घेतो माहिती आहे का? लावून मला ना, काल आमचं आयुष्य होतं, आज आहे उद्या, आज आणि उद्या हे जबाबदारी ह्यांच्यावर टाकायची आहे. घेणार आहेत ते, पण ह्यांना योग्य ते मार्गदर्शन आपण करत नाही. करायला हवंय, आपली ती जबाबदारी आहे. ह्या थोर माणसांनी, थोर नेत्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय, अहिंसेने, क्रांतीने मिळाले आहे, हिंसेने मिळालेलं आहे. त्यांनी हिंसा केलेली आहे आपल्यावर. लक्षात ठेवा, हिंसेला प्रतिकार हिंसेनेच केला, रक्ताचं बलिदान केलं, म्हणून आज आपण या छत्राखाली स्वातंत्र्याच्या आहोत. कोणी अहिंसा तत्वानं आपल्याला कधीही स्वातंत्र्य मिळालं नसतं. आजही आपल्याला ते स्वातंत्र्याचं रक्षण करायचं आहे, ते आपल्याला कठोर होऊन करायचं आहे. आज आजूबाजूला काय चाललंय, आपल्या देशात काय चाललंय, ह्याला प्रत्युत्तर द्यायला आपण ही भावी पिढी तयार करायला पाहिजे. आपल्यातले चांगले गुण त्यांना अवगत करून द्यायला पाहिजे. संस्थेची कितीतरी बरीचशीच काम चालू आहे, त्यांना सहकार्य करायला पाहिजे. आपण ह्या शून्यातून स्वर्ग निर्माण झालेलं आहे. हे सावरकरांचं स्मारक इथं होईल अशी आम्हाला तरी अपेक्षा नव्हती. आम्ही स्वातंत्र्यापूर्वीचे जन्मलेले ठराविक लोक का असतील माझ्या बरोबरचे, माझे काही, पण ज्या सावरकरांच्या जिथे जेलमध्ये राहिले 9 वर्ष 10 महिने किंवा 10 वर्ष किंवा आणि कितीतरी वर्ष काउंट करू शकत नाही, घरात देखील ते कैदेतच होते. त्या ठिकाणी मला जाण्याचा योग आपल्या नौदलाने दिला आणि 3 वेळा. 65 साली लढाईच्या वेळेस, 68 साली रशियाला जायच्या अगोदर आणि 72 साली 71ची लढाई संपल्यानंतर. पण जेव्हा जेव्हा मी अंदमानला जात होतो तेव्हा माझा जास्तीत जास्त वेळ साहेबांच्या ज्या कोठडीत ठेवलं होतं तिथे जाऊन ते दगडांना स्पर्श करण्यात जात होता. कारण त्याच्यातून मला ऊर्जा मिळाली आणि ती ऊर्जा आज मला ह्या लहान मुलांना पोचवायची आहे. ती ऊर्जा आणि ती कशी पोचवायची ते आपण सगळ्यांनी मिळून ठरवूया. आज कितीतरी देश आपल्याकडं टपून बसले कावळ्यासारखे, आणि त्यांना जर प्रत्युत्तर द्यायचं असलं तर फक्त आपलं सैन्य आहे तेच पुरणार नाही. एक्सटर्नल म्हणजे बाहेरच्या शक्तीनं आपलं सैन्य सक्षम आहे सगळ्या पद्धतीनं, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स. पण जे इंटरनल उद्या जे प्रॉब्लेम होणार आहे त्यासाठी आपल्याला मजबूत राहायला पाहिजे. आपण दररोज पेपर बघतो, काय असते त्याच्यात? महिलांवर, मुलींवर, लहान लहान मुलींवर झालेले बलात्कार. आम्हाला ह्या वयात देखील आमचं रक्त सळसळून होते की ह्या माणसांना कठोर शिक्षा तिथेच दिली पाहिजे. का 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष, पाचको वगैरे काही नाही. तुम्हाला न्याय 3 दिवस द्या. कसाबला मी पाळून पोचून ठेवलं, बिर्याणा घातला, कशासाठी? किती अत्याचार आपण सहन करायचे लोकांचे. मी कुठल्याही धर्माविषयी, सर्व धर्म समभाव आहेत मर्यादेपर्यंत. मर्यादा जेव्हा आपण बदलतो, जर समोरचा जर तलवार घेऊन आला तर आपण हाताने त्याचं तलवार धरायची नाही, तलवारच उपसायला पाहिजे. महाराजांनी तेच सांगितलंय. सगळ्या क्रांतिकारकांचं जर त्यांना जर खरी श्रद्धांजली असेल म्हणून मी 2 मिनिटं थांबलो, सगळ्यांचं मनन केलं. माईक हातात आल्यानंतर सरळ बोलायला सुरुवात केली नाही. आणि माझी प्रथा आहे की गेल्यानंतर हे काही बोलतच नाही, 2 मिनिटं असेच का स्तब्ध आहेत. त्यांना मी 2 मिनिटं श्रद्धांजली वाहतो. आणि ह्या तिरंग्याखाली मी जी शपथ घेतलेली आहे 24 ऑक्टोबर 1963 साली
त्याचं परिपूर्ण पालन मी आजपर्यंत केलेलं आहे आणि याच्या पुढेही करणार आहे. मरेपर्यंत एकच राहणार आहे माझ्या लक्षात की माझा देश, माझी मायभूमी जर चांगली राहायची असेल तर मी मेलो तरी चालेल. माझं जीवन, आपलं जीवन हे कशासाठी आहे? जगतात, सगळे येतात, मला जन्माला येतात, खातात पितात, श्रीमंत होतात आणि जातात, कोणी विचारत नाही त्यांना. पण ह्या दिव्य शक्ती होते आपल्या पाठीमागे, त्यांची नावं जर घेतली तर अगणित आहेत, मला सांगता येणार नाही. भगतसिंग, राजगुरू, तुमचे नेताजी सुभाष, ज्यानं की बाहेर देशात जाऊन आपली 65,000ची फौज तयार केली, आर्मी तयार केली. त्याच्यातले 26,000 माणसं कुठे मेली माहितीच नाही. आणि आज आम्ही म्हणतो की एक आमचा गेला. आमचे शहीद आज होतात, तरुण मुलं 22-24 वर्षांची, जसे की आपले भगतसिंग, राजगुरू वगैरे गेले. त्याचप्रमाणे आजची काल भरती झालेली, रिक्रुटमेंट झालेली, खांद्यावर बंदूक घेऊन जातात आणि काश्मीरच्या आतंकवाद्यांना लढाई देताना, त्यांच्यासमोर गोळ्या झाडून त्यांना मारताना कुठेतरी ते शहीद होतात. मी जेव्हा स्वतः जेवण सोडून देखील त्यांना सॅल्यूट करतो की ही माझी मुलं आहेत. एका इन्सिडेंट तुम्हाला सांगतो, एक प्रसंग सांगतो. मी झोपलेलो होतो, अतिशय भयानक प्रसंग होता. 13 ऑगस्ट 2013 साली मी अलिबागला माझ्या छोट्या घरात झोपलो होतो जमिनीवर. आणि जमिनीवर झोपण्याचं जे सुख असतं ते पलंगावर, सोफ्यावर नसतं. हे तुम्ही अनुभवा. तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे मी आता 80+ आहे, मला कोणत्याही प्रकारचं डिसीज नाही, रोग नाही. त्याला कारण तुम्ही निरोगी असायला 2 कारणं असतात: स्वच्छ आहार आणि व्यसनमुक्त. कधी तुम्ही व्यसनाच्या आधारी तुम्ही गेला की तुमची पिढी खतम झाली. माझी पिढी, माझ्या घरातली पिढी नाही, ही पिढी. आपलं अनुकरण करायचं असलं तर तुमचा आदर्श तुमच्यासमोर ठेवा, त्यांच्यासमोर ठेवा. तुम्ही आदर्श हे तुम्हाला समजून घेऊ नका. तुम्ही प्रत्यक्ष जीवनात काहीतरी चांगलं केलं. आज माझा सुवर्ण दिवस आहे. सगळं मला मिळालं होतं, तरी पण मी अपूर्ण होतो. आज या झेंड्याखाली ह्या भूमीवर मी आलो आणि म्हणतात ना, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. हे सगळ्यात प्रमुख आहे की धरती बलिदान करून मिळालेली आहे आपल्याला स्वातंत्र्य. हाजी करून मिळालेलं नाही. आणि टिकवण्याचं मुख्य काम, मोठा भार, मोठं ओझं आपल्या खांद्यावर आहे. आणि ह्या पिढीला आपण शिकवायला पाहिजे. आत्ताच मी जे हे टाय घातलेलं ना, बघा योगायोग कसा असतो. त्याच्यावर जे डिझाईन बनवलेले ते बनवणारे माझ्या समोर आहेत आणि त्यांना मी शतशः प्रणाम करतो. खरंच अशी माणसं माझ्यासमोर यायला हे एक अभिमानास्पद योगायोग. बघा, राजू सरांनी मला सांगितलं, सर तुम्ही जा आणि त्यांना 2 मिनिटं बोला. म्हटलं मी वक्ता नाही, तरी पण तुम्ही काहीतरी 2 शब्द बोलू शकतो, माझे अनुभव सांगू शकतो. पण ही वेळ नाही. अनुभव सांगायचे असेल आपण एकत्र येऊया, त्याला 2-3 तास, 2-3 दिवस जातील. मी काय फारसं विशेष केलेलं नाही. हे मेडल्स वगैरे आहेत ते माझ्याबरोबरच्या सगळ्या बॅचना मिळाल्या. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा जेव्हा आपल्याकडे पाणबुडी नव्हती आणि त्या पाकिस्तानकडे फक्त एक पाणबुडी होती आणि ती सुद्धा ट्रेनिंगसाठी दिलेली होती, त्यांना शिक्षण देण्यासाठी, प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिकेने. आणि त्यांचा एक करार होता की तुम्ही युद्धात वापरू नका. 65च्या युद्धात त्यांच्याकडे होती, त्यांना वापर करता आला नाही. शस्त्र घेणं, खरेदी करणं सोपं असतं, पण ते वापरणं आणि जपणूक करणं फार महाग असतं. आज आम्ही जे पाणबुड्या आपल्या 50 वर्षानंतर ज्या बनवलेल्या आहेत त्यांची नावं अगणित आहेत. कलवरीमधून कलवरी बनवली 50 वर्षानंतर. 8 सप्टेंबर 1967 साली आम्ही पहिली विकत घेतली सबमरीन. 4 विकत घेतल्या: कलवरी, खंडेरी, करंज आणि कुरसुरातला कमिशनिंग क्रू मी आहे. आणि त्याच्यात जास्तीत जास्त सर्व्हिस केलेला मी एकटाच माणूस आहे. मला कोणी सोडलंच नाही तिथून. पाटील तुम्ही जाऊ नका. म्हटलं ठीक आहे ना, जाणार नाही ना, मी बाहेर गेलो तरी जगून येणार. मला ट्रेनिंग द्यायचं होतं लोकांना. 2-3 हजार लोकांना ट्रेनिंग दिलं 10 वर्षात, तरबेज केलं त्यांना. आणि मग मी म्हटलं आता माझं कार्य संपलं, आता लढाई नाही, आता मला बाहेर जाण्याची परवानगी द्यावी. आणि त्यांनी खरोखर चांगली परवानगी दिली. पुढं भविष्य माझं चांगलं त्यांनी केलं. आणि योगायोग असा की जे काही चांगली माणसं होती ती पुढे मला चांगली मिळतच गेली. आपले रतन टाटाजी, त्यांचे JRD टाटा, अशा चांगल्या समूहात मला नोकरी मिळाली.
सिलेक्शन मिळालं, ते सुद्धा 50 लोकात सिलेक्ट केलं मला त्यांनी, त्या मुंबईच्या उलटाच्या कंपनीत. बघा किती नशीब असतं, कुठेतरी ते पेरलेलं असतं ते उगवतं. आम्हाला पेरायचं आहे, आम्ही पेरलेलं आहे. आणि ही माझी मुलं आहेत ना, ही सगळी माझी मुलं आहेत, त्यांना आपल्यापेक्षा भविष्य त्यांचं उज्ज्वल करायचं आहे. आणि प्रत्येकाने आज आपण शपथ घेऊया की जगेन आणि जगेन तरच, फक्त मरेपर्यंत देशासाठी जगेन, ह्या निशाणासाठी, या भूमीसाठी जगेन. ह्याच्या पलीकडे मी तुम्हाला ह्यापेक्षा काही माझ्याकडे सांगण्यासाठी नाही. आणि कधी हाक मारा, हा तुमचा सैनिक सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. जय हिंद. वंदे वंदे वंदे